आय रिपीट माय वर्ड, सर्वांनी लक्ष द्या. आपण कुठल्या चॅप्टर बद्दल बोलताय? थ्री फेज अल्टरनेटर. थ्री फेज अल्टरनेटर मध्ये 3 व्हेरिएबल असे आहेत ज्याच्यामुळे अल्टरनेटर मध्ये व्होल्टेज ड्रॉप होतो. पहिल्या व्हेरिएबलचं नाव आहे आर्मेचरच्या रेझिस्टन्समुळे तयार झालेला व्होल्टेज ड्रॉप, आर्मेचरच्या लिकेज रिएक्टन्समुळे तयार झालेला व्होल्टेज ड्रॉप. कसं बस आपण दोघांच्या बाहेर पडत होते, तिसराच मध्ये येऊन बसला, त्याचं नाव आहे कोणतं रिएक्शन? आर्मेचर रिएक्शन काय असते परत एकदा ऐका. थ्री फेज अल्टरनेटरच्या बाहेरच्या वाइंडिंगला काय म्हणता? आर्मेचर. मधल्याला आपण एक्साइटर कोणत्या वाइंडिंगला लावतं? फील्ड वाइंडिंगचं काम आहे मॅग्नेटिक फील्ड सेटअप करणं. फील्ड वाइंडिंग मधून काय केलं? करंट आय की आय एफ. फील्ड वाइंडिंगने फ्लक्स बनवला फाय की फाय एफ. तो फ्लक्स आर्मेचर वाइंडिंगला जाऊन काय करेल? लिंक. आणि फॅरेडे लॉ नुसार काय बनेल? ईएमएफ बनला की आपण त्याच्यातून काय काढतं? पण हा करंट जेव्हा काढता तेव्हा आर्मेचर वाइंडिंग पण काय बनवते? पहिला फ्लक्स कोणता होता? फाय की फाय एफ. नवीन फाय की फाय ए. एकाच्या 2 फ्लक्स जमत, हे दोघांचं लागलं भांडण, म्हणजे दोघे एकमेकांना काय करताय? अपोज. याला आर्मेचर रिएक्शन म्हणतात. आर्मेचर रिएक्शन इज अ फिनॉमिनॉन which is observed in a three-phase alternator in which the flux induced by the armature winding which make an opposition to the flux induced by field winding. तो मी म्हणले गुट्टे सर दोघं करू द्या ना एकमेकांना अपोज. तुम्हाला काय त्रास आहे? त्रास आहे. त्रास काय की जनरेटर पासून जी आउटपुट वेवफॉर्म प्युअर सायनोसॉइडल भेटायला पाहिजे ती भेटणार का? भेटणार नाही, कारण लिंकेज बदलतं. सगळ्यात मेन लिंकेज असतं कॉइल आणि वाइंडिंगच्या मध्ये. आता हे आर्मेचर रिएक्शन कशावर डिपेंड असतं? कोणी पण विचारलं तर बिंदास सांगायचं, हे बघ बाबा, आर्मेचर रिएक्शन इज ऑलवेज डिपेंड्स ऑन लोडचा पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर किती प्रकारचे? आर एल आणि 3 प्रकारचे इफेक्ट सांगत आहे. काम ओपन करू नये का? क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट, डीमॅग्नेटायझिंग इफेक्ट आणि मॅग्नेटायझिंग. का शिकवत आहे ते पण सांगतो. या तिघापैकी एक इफेक्ट असा जिथं ईएमएफ बाकी 2 ठिकाणी बघू कुठे वाढतो. म्हणजे अल्टरनेटरला कसल्या प्रकारचा लोड लावला तर अल्टरनेटर फायद्यात राहील हे आपल्याला शिकायचं आहे. आता समजलं? लावू का पहिला लोड? सगळ्यात पहिले तर तुम्हाला एक बेसिक वेक्टर डायग्राम सांगतो. कोणती डायग्राम? लक्ष बोर्डवर, डिस्ट्रॅक्ट होऊ नका, एवढा सोपा पोर्शन नाही आहे. सगळ्यात पहिलं वेक्टर डायग्राम ड्रॉ करताना ई का ईपीएच? ईपीएच हा वेक्टरचा बेसिक पार्ट आहे. याला आपण काय म्हणू? रेफरन्स वेक्टर म्हणू. बोला, सांगा बरं. अल्टरनेटरच्या वर्किंग मध्ये सगळ्यात पहिला सप्लाय कुणाला दिला जातो? फील्ड वाइंडिंगने तयार केलेला करंट आय की आय एफ? आय एफ. सांगा बरं आय एफचं नेचर कसं असतं? तुम्ही सांगणार नाहीत, मला माहिती आहे, माझ्याकडे वेळ नाही आहे. आय एफचं नेचर असतं लीड फेज. बोला, फील्ड वाइंडिंगने तयार केलेला फ्लक्स फाय की फाय एफ, तो पण कोणता फेज? माझा प्रश्न सर्वांना, करंटचं नेचर लीड फेज कसं काय? लवकर जॉईन नाही होणार तुमचं रिझन. पॉईंटवर या. कोणती वाइंडिंग आहे मधली? फील्ड वाइंडिंगला काय लावलं? एक्साइटर कोण असतो? कोण असतो? सोर्स म्हणजे बॅटरी ना. बॅटरी म्हणजे कॅपॅसिटर. कॅपॅसिटर कोणता फेज असतो? कळालं का रिलेशन? सो लीड फेज कोण बनवतो? कोणता करंट? फील्ड की फील्ड करंट? फील्ड करंटने तयार झालेला फ्लक्स फाय की फाय एफ. डायग्राम कशी बनते बघा. हा दाखवला तुम्ही ईपीएच, दिसला का? लीड फेज म्हटलं मी. लीड फेज म्हणजे फ्लक्स खाली जाईल का वर जाईल? फाय की फाय एफ. वेक्टर डायग्रामला मी रोटेट करत आहे क्लॉकवाईज 90 डिग्रीमध्ये. किती डिग्रीमध्ये? का? नंतर कळेल तुम्हाला. आता मला सांगा, तुम्ही याला रोटेट केलं, मोबाईलमध्ये इमेज कशी फिरवतात तशी 90 डिग्री रोटेट केला तर ईपीएच कुठे गेला? वरून. आणि हा कुठे गेला? खालून. वरून इकडे आला. कळतं ना? हा वेक्टर आडवा होणार असा आणि हा वेक्टर खाली येणार असा. थोडंफार तर कळतं ना सर्वांना? हा झाला असा आणि हा झाला असा. हा कोण आहे? हा कोण आहे? ई का ईपीएच? एवढं पाठ झालं. आता उतरू का लोडमध्ये? सांग आपल्याकडे किती लोड आहेत? लक्ष सर्वांचं बोर्डवर. सगळ्यात पहिलं मी इफेक्ट सांगत आहे. द इफेक्ट ऑफ आर्मेचर रिएक्शन ड्यू टू विच लोड? विच लोड? रेझिस्टिव्ह लोड. कोणता लोड? कोणता लोड? म्हणजे गुट्टे सरांनी लोड जो लावलाय त्याचं नेचर काय? रेझिस्टिव्ह. रेझिस्टिव्ह मध्ये फेज अँगल किती असतो? बोलत चालायचंय. 0 म्हणजे कोणता फेज? आपण सप्लाय कोणत्या वाइंडिंग मधून काढताय? बोलत चालायचं. कोणती वाइंडिंग? आर्मेचर वाइंडिंग सप्लाय काढला आय की आय ए? आय ए मध्ये फेज अँगल किती आहे? कोणता फेज? इन फेज. आता हा इन फेज आहे, तो जो फाय ए असेल तो पण तर इन फेजच असेल ना. व्हॉट इज बाय इन फेज? जिथं फेज अँगल म्हणजे हा इन फेज कुणासोबत आहे? फाय. हा इन फेज आहे ईपीएच सोबत. कारण कधी पण फेज अँगल व्होल्टेज आणि करंट मध्ये असतं. व्होल्टेज आणि
पोरं म्हणले मग ह्याच्यावरून तुम्हाला काय शिकायला भेटलं, मी सांगतो. सगळ्यात पहिलं काय करायचं, कुठलाही लोड असो ही डायग्राम कॉपी करायची अगोदर. आता मला माहित नाही इफेक्ट कोणता मिळणार आहे, मॅग्नेटायझिंग मिळणार आहे, क्रॉस मॅग्नेटायझिंग मिळणार आहे का डीमॅग्नेटायझिंग मिळणार आहे, वेवफॉर्म कशी मिळणार आहे ते पण माहित नाही. जोपर्यंत मी वेवफॉर्म ड्रॉ करणार नाही मी तुम्हाला काहीच कमेंट देऊ शकत नाही. डायग्राम जशाला तशी. लक्ष सर्वांचं बोर्डवर. हा ड्रॉ केला असा, हा काय होता रे पोरांनो, फाय एफ होता. आणि हा काय होता, ई का ईपीएच. गडबड नाही करायची, लक्ष बोर्डवर. हा कोण आहे, करंट आय की आय ए, आय एच नेचर इन फेज ना, आय ए इन फेज तर फाय ए पण इन फेज. कुणाच्या, ईपीएच वर आहे का खाली आहे, इन फेज वर असतं खाली असतं का मध्ये, मध्ये. हा झाला आय ए आणि हा झाला तुमचा फाय की फाय ए. डायग्राम समजली. करंट गेला खड्ड्यात, ईएमएफ गेला खड्ड्यात. फ्लक्सवर फोकस करा. तुम्हाला असं वाटत नाही का अर्धे फ्लक्स उजवीकडे चालले, फाय बरोबर आहे का, आणि काही फ्लक्स खाली येत आहेत, कॉल्डस फाय की फाय ए. कान ओपन करून आहे का, एक फ्लक्सचा पाथ उजवीकडे, एक फ्लक्सचा पाथ खाली, दोघंही एकमेकांना परफेक्ट क्रॉस करताय म्हणून याला कोणती थेरी म्हणतात, अजून बी कळलं नाही का, याला क्रॉस मॅग्नेटायझिंग थेरी म्हणतात. बोला कोणती थेरी, कोणती थेरी, असा क्वेश्चन येतो. व्हॉट इज मीन बाय क्रॉस मॅग्नेटायझिंग थेरी, ही आहे त्याच्या मागची थेरी. समजलं. पण अजून एक कमेंट मला मिळालं नाही की ईपीएच वाढतो का कमी होतो, मला काहीच आयडिया नाही. वाढतो का कमी होतो का कॉन्स्टंट आहे मला माहिती आहे. त्याच्यासाठी तुम्हाला याची वेवफॉर्म ड्रॉ करावं लागते, जो सगळ्यात किचकट पार्ट आहे. वेवफॉर्म कशी ड्रॉ करायची मी सांगतो, गडबड नाही करायची. सगळ्यात पहिलं ना फ्लक्सची वेवफॉर्म ड्रॉ करायची विथ रेस्पेक्ट टू टाइम. टाइम मेजर्ड इन, टाइम मेजर्ड इन. सगळ्यात पहिलं तुमचा रेफरन्स फ्लक्स कोणता आहे, फाय की फाय एफ. फाय एफ हा तुमचा रेफरन्स वेक्टर आहे, फाय की फाय एफ. दुसरा कोण आहे, फाय की फाय ए. फाय ए कसा आहे, आउट ऑफ फेज आहे का इन फेज आहे, पण तुम्ही लक्ष दिलं नाही वाटतं. आता फाय ए याला इन फेज आहे, पण याला बघा ना, हा खालचा वेक्टर याला लॅग फेज आहे ना. लॅग फेज म्हणजे वरून, कळतं का रे. हा कोणता वेक्टर आहे, रेफरन्स. याच्या कंपॅरिझन मध्ये हा खाली चालला, खाली म्हणजे कोणता फेज, दॅट्स द पॉइंट. कोणता फेज, लॅग फेज म्हणजे इथून स्टार्ट होईल ना, इथून स्टार्ट केला असं. दुसरा भेटला फ्लक्स फाय की फाय ए, एक फेज अँगल 0, दुसरा फेज अँगल मायनस. जेव्हा तुम्ही याचा रिझल्टंट घेता, व्हॉट इज मीन बाय रिझल्टंट, रिझल्टंट म्हणजे वेक्टर सम. कोणता सम, रिझल्टंट फ्लक्स काढायचा असेल तर दोन्ही फ्लक्सचा वेक्टर सम घ्यावा लागतो असा. आणि जेव्हा तुम्ही याचा वेक्टर सम घेता, तुम्हाला माहिती आहे का तुमची फायनल वेवफॉर्म कशी मिळते, तुम्हाला तुमची फायनल वेवफॉर्म अशी मिळते, लाईक दॅट, लाईक दॅट, लाईक दॅट. तुम्ही ऑब्झर्व केलं का, हा फ्लक्स कुणाचा आहे, फील्ड वाइंडिंगचा. हा फ्लक्स, दोघाची बेरीज केली, नवीन फ्लक्स भेटला, फाय की फायर. कन्क्लुजनवर या, फायर वाढला का दोघाच्या कंपॅरिझन मध्ये, कमी झाला, कमी झाला नाही, दोघाची हाईट सेम आहे ना. इथं तात्पर्य काय भेटलं सांगू का, इथं तुमचा फायर काय रिमेन्स, दॅट्स द आन्सर. मग फ्लक्सच वाढला नाही तर ईपीएच पण रिमेन्स आणि व्हीटी पण रिमेन्स. हे आहे तुमचं कन्क्लुजन नंबर 1. याशिवाय पूर्ण थेरी. मग असं नाही की 2 मिनिट वाचलं काहीच्या काही फेकून आलं एक्झाममध्ये. सांगा मग रेझिस्टिव्ह लोडला अल्टरनेटरवर काहीच फरक पडत, याचं उदाहरण आहे. कारण रेझिस्टिव्ह लोडला फेज अँगल नसतो ना रे बाळांनो. सांगा मग रेझिस्टिव्हला जी मॅग्नेटायझिंग थेरी असते त्याला काय म्हणतं, क्रॉस मॅग्नेटायझिंग थेरीला ईएमएफ वाढतो का, रिमेन्स. टर्मिनल व्होल्टेज वाढतं का, रिमेन्स. का वाढत नाही, कारण तुमचा रिझल्टंट फ्लक्स पण काय रिमेन्स. अल्टरनेटरला कोणाचा फटका बसतो, बेखोबांनो असा कोणता फेज अँगल आहे ज्याला अल्टरनेटर कंटाळलाय, लॅगिंग फेज. बोला मग दुसरा लोड कोणता आहे, इंडक्टिव्ह लोड. कोणता लोड, आता सांगा बरं, थोडी कमेंट करा. इंडक्टिव्ह लोडला ईएमएफ वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे, ईएमएफ वाढायला पाहिजे का आपल्या फायद्यासाठी. लागले वाटतं बल्ब तुमच्या डोक्यामध्ये, काही समजाले का मी शिकवले, फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे याला. पॉइंटवर या, मला सांगा अल्टरनेटर मधून भेटणारा ईएमएफ कमी पाहिजे का जास्त पाहिजे,
ते जास्त पाहिजे ना रे. तुम्ही असं कसं काय म्हणताय? तुम्हाला एक्झाममध्ये सॅलरी विचारतो पुढचा व्यक्ती किती पाहिजे, तुम्ही म्हणताय कमी पाहिजे. अरे सॅलरी जास्तच पाहिजे ना. एवढे कसे आन्सर, साधे साधे आन्सर. मोटर म्हणते माझी स्पीड आहे 1440, तुम्ही त्याला 1500, तुम्हाला ते 1500 फिरून दाखवते, मग घ्या ना, काय त्रास आहे तुम्हाला. EMF कमी पाहिजे का जास्त? आता ते इंडक्टिव्ह लोडला भेटेल का कॅपॅसिटिव्ह मला माहीत. बोर्डो लक्ष द्या, 5 मिनिटात क्लिअर करतो. लक्ष इकडे, कोणता लोड आहे? वेळ नाही बोर्डो लक्ष. इंडक्टर मध्ये कोणता फेज असतो? कोणता फेज? लॅग फेज, हो का नाही? सगळ्यात पहिले मी वेक्टर डायग्राम ड्रॉ करतो. सांगा बेसिक वेक्टर डायग्राम मध्ये हा कोण होता? फाय आणि हा कोण होता? ई का EPH? थांबा, आपण दुसरा करंट कोणता असतो? I की IA? IA काय करेल? लॅग करेल. कोणाला? ई का EPH ला? IA लॅग करेल, तर फाय ए पण लॅगच करेल. हे एवढं माहित पाहिजे. आता मी थोडं पुढे जातो. वेक्टर डायग्राम बेसिक दशाला रेफरन्स वेक्टर कोण आहे? ई का EPH? EPH ला फाय ए काय, सॉरी करंट काय करतोय? मग असं जरा बघा ना, याचा लॅग कुठे असतो सांगा बरं. लॅग वर असतो का खाली असतो? इकडे का इकडे? इकडे. दॅट्स द पॉइंट. सो इकडं नाव द्यायचं I की IA आणि त्याच्याच खाली फाय की फाय ए. EMF गेला खड्ड्यात, करंट गेला खड्ड्यात. फ्लक्सवर लक्ष द्या. असं वाटत नाही का तुम्हाला? अर्धा फ्लक्स उजवीकडे चालला म्हणजे कुठे? फाय F. आणि अर्धा फ्लक्स डावीकडे येत आहे म्हणजे फाय की फाय ए. दोन्ही फ्लक्स एकमेकांना सेम डायरेक्शन आहेत की अपोजिट? याला म्हणतात आउट ऑफ फेज. बोला, आउट ऑफ फेज म्हणजे फेज अँगल किती आला दोघातला? बेखुमानो, मॅथ पण शिकले नाहीत का? 180 डिग्री. फेज डिफरन्स फक्त 3 प्रकारचे नसतात, 4 असतात. इन फेज, लॅग फेज, लीड फेज, आउट ऑफ फेज. इन फेज मध्ये फेज अँगल 0 आणि आउट ऑफ फेज मध्ये फेज अँगल 100. आता एक फ्लक्स म्हणतो मी तिकडे चाललो, एक फ्लक्स म्हणतो इकडे चाललो, मग काय खाक EMF वाढेल तुमचा? आउट ऑफ फेज मध्ये EMF वाढतो का? असं अजून मी कमेंट करू शकत केव्हापर्यंत? जोपर्यंत मी काय ड्रॉ नाही करणार. वेक्टर ही काय मग वेव्हफॉर्म. याला कोणती थेरी म्हणता? याला कोणती थेरी म्हणता? एक फ्लक्स इकडे, एक फ्लक्स इकडे, दोन्ही मॅग्नेटायझिंग आहेत का? याला डीमॅग्नेटायझिंग थेरी म्हणतात. कोणती थेरी? डीमॅग्नेटायझिंग थेरी. कळलं का? पहिली थेरी कोणती होती? क्रॉस. ही कोणती आहे? डीमॅग्नेटायझिंग. डीमॅग्नेटायझिंग मध्ये रिझल्टंट फ्लक्स एवढा काही खास खरंच मिळत नाही का? चेक करू. सांगा, सगळ्यात पहिला फ्लक्स कोणाचा ड्रॉ केला होता मी? फाय Fचा. हे तुमचा फाय F. कारण फाय F इज ऑलवेज रिमेन्स. वेक्टर डायग्राम सोडून दे, इकडे या. एक फ्लक्स चाला उजवीकडे, एक फ्लक्स चाला डावीकडे, दोघातला अँगल किती आहे? 180ची वेव्हफॉर्म कडून स्टार्ट होते. इथून स्टार्ट झाली तर इन फेज, उजवीकडून स्टार्ट झाली तर लॅग फेज आणि डावीकडून 180 मध्ये डायग्राम ऑपोजिट साईडला असते अशी. आता हा प्लस आहे, हा बोथ आर गेट. अरे कॅन्सल. तुम्हाला काय खाक भेटणार का मग? हा काय फाय की फाय ए म्हणजे याचा फ्लक्स दुसऱ्या फ्लक्सला मदत करतोय की अपोज? रिझल्टंट काहीच मिळतच नाही. असं नाही, थोडं मिळतं. हे बघा असं. ही जी शेवटची वेव्हफॉर्म याला म्हणतात फाय की फाय आर. सांग, रिझल्टंट फ्लक्स वाढला का कमी झाला? कन्क्लुजन, फाय आर कमी झालं तर EPH पण कमी होतं आणि टर्मिनल व्होल्टेज पण. म्हणून तर MSCB कंटाळलाय कोणत्या लोडला. हे रिझन आहे. तुम्ही दनादन मोटर लावता किती पण, त्याच्यामुळे EPH वर फटका बसतो. कारण इथं जी थेरी तयार होते त्याला कोणती थेरी म्हणता? डीमॅग्नेटायझिंग. आता तुम्हाला एवढं तर कळलं, पहिल्यामध्ये रिमेन्स, दुसऱ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. चला बरं ट्राय करू, खरंच वाढतं का बघू. तिसरा कोणता लोड आहे? परत एकदा कोणता लोड? कॅपॅसिटी लोडमध्ये मी कॅपॅसिटर वापरतो. कॅपॅसिटरचा फेज अँगल असतो प्लस की प्लस π/2. प्लस π/2 म्हणजे कोणता फेज? गडबड नाही करायची. सगळ्यात पहिलं बेसिक वेक्टर डायग्राम ड्रॉ करून घेतो. बेसिक वेक्टर डायग्राम मध्ये खालचा वेक्टर ई का EPH, फाय की फाय F. वापस आहे, आपण आर्मेचर करंट घेता. आर्मेचर करंट काय करेल? कुणाला? EPH ला. आणि इथं पण फ्लक्स पण काय करेल? लीड. कुणाला? EPH ला. थांबा, आता आपल्याला लीड करतोय म्हणजे तुमचा वेक्टर असा आहे, हे असं आहे, बरोबर का? लीड करणे म्हणजे खाली जाणे की वर जाणे. सो याचा लीड फेज कुठं असेल? इकडे ना.
हा इकडे जाणारा वेक्टर कोणता, आय की आय ए, फ्लक्स फाय की फाय ए, फ्लक्स ईएमएफ गेला खड्ड्यात. फ्लक्सवर फोकस करा. पहिला फ्लक्स कोणता आहे, रेड पेनवाला, फाय की फाय अप. आणि दुसरा फ्लक्स जो आहे तो ब्ल्यू पेनवाला, सांगा फाय की फाय ए. दोन्ही फ्लक्स एकमेकांच्या सेम डायरेक्शनला जातात. याला म्हणतात कोणती थेरी, याला म्हणतात मॅग्नेटायझिंग थेरी. बोला, मग नावातच दिसत आहे मॅग्नेटायझिंग थेरीमध्ये ईएमएफ वाढायला पाहिजे. सांगा दोन्ही फ्लक्स सेम डायरेक्शनला चालले म्हणजे यांच्यातला अँगल किती, कोणता फेज, लास्ट टाइम कोणता होता, आउट ऑफ फेज. हा कोणता फेज आहे, इन फेज विथ रेस्पेक्ट टू टाइम, टाइम मेजर्ड इन वेवफॉर्म. सांगा पहिली वेवफॉर्म कोणाची ड्रॉ करू, इन फेज. तुम्ही म्हणाल इकडे लीड आणि इकडे इन फेज, ते लक्ष दिल्यास कळेल तुम्हाला. हे लीड फेज व्होल्टेज आणि करंटचा आहे, हा फ्लक्स आहे. घ्या इलेक्ट्रिकल ब्रँच, कळेल तुम्हाला. अजून कुठे गेला, हा इकडे बघा. एक फ्लक्स कुठे चालला, उजवीकडे, एक डावीकडे नाही, खाली. लॅग फेज, कळालं का, खाली चालला. दुसऱ्या वेक्टर डायग्राम मध्ये एक उजवीकडे ते एक आउट ऑफ फेज. आणि तिसऱ्या डायग्राम मध्ये एक चालला उजवीकडे आणि दुसरा पण. फेज अँगल किती आहे, कोणता फेज. सगळ्यात पहिली वेक्टर वेवफॉर्म कुणाची ड्रॉ करता, फाय एफ ची कधी जागा बदलायची, फाय की फाय एफ, दुसरा फाय की फाय ए. फाय म्हणजे इन फेज असं ना. आता पहिली वेवफॉर्म बघा, पहिली वेवफॉर्म पोरानं तुमची वर खालची पर, मग दोघांची बेरीज होईल ना. आणि दोघांची बेरीज झाल्यानंतर तुमचा रिझल्टंट कमी होईल का वाढेल, एवढा वाढतो असं. सो तुमचा रिझल्टंट कमी झाला का वाढला, अरे कन्क्लुजन रिझल्टंट फ्लक्स वाढला तर ईपीएच पण आणि टर्मिनल व्होल्टेज पण. दॅट्स द पॉइंट. आता मी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट चार्ट ड्रॉ करून देतो, तो पाठ करायचा. पाठ करायचा म्हणजे साध्या भाषेत रट्टा मारून बसायचं तुमच्या लँग्वेजमध्ये. कळतंय का. सगळ्यात पहिलं वर्ड येईल लोड, बोला. पुन्हा येते थेरी, THERY. पुन्हा येतो रिझल्टंट फ्लक्स, पुन्हा येतं ईपीएच आणि पुन्हा येतं VT. सगळ्यात पहिलं कोणता लोड आहे, आर, देन एल, देन रेझिस्टिव्ह लोडला कोणता इफेक्ट होता, क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट. क्रॉस मॅग्नेटिक इफेक्टला रिझल्टंट फ्लक्स काय होता, कॉन्स्टंट. ईपीएच पण, VTH पण. तुम्हाला गुट्टे सर VT काय आणलं नवीन, येणार थांबवू द्या. टर्मिनल व्होल्टेज कोणता, इंडक्टिव्ह लोडला माहिती आहे ना. सांगा इंडक्टिव्ह लोडला कोणती थेरी होती, डीमॅग्नेटायझिंग इफेक्ट. डीमॅग्नेटायझिंग इफेक्टला फ्लक्स काय झाला, कमी. ईएमएफ पण, व्होल्टेज पण. कोणता इफेक्ट आहे, कॅपॅसिटरला कोणता इफेक्ट होता. मग सांगा मग मॅग्नेटायझिंग इफेक्टला तुमचा रिझल्टंट फ्लक्स, ईपीएच पण, टर्मिनल व्होल्टेज पण. हेच तर पाठ करायचंय. मग इन फ्युचरमध्ये कधी AE-JEEचा पेपर चुकून कधी देणार आहेत तुम्ही, सगळे देणार आहेत, लिहून देतो. तुमचं प्रिडिक्शन मी सांगतो ना, देणारच तुम्ही. पोरांना वाटतं अभ्यास असू नये, काय लक सांगता येतं, दनादन तुक्के मारून आले 5 पैकी 4 ऑप्शन. पोरांच्या मनात अजून बी असते लक फॅक्टर काम करेल. तुमच्या नशीब एवढे चांगले नाही आहेत, लक फॅक्टर काम नाही करत. कळतं का तुम्हाला. हा एखाद्या दिवस इंटरव्ह्यूमध्ये काम करून जाईल, ऑनलाईन टेस्टमध्ये काम नाही करत. पहिलं किती ऑप्शन असायचे, आता किती आहेत. मेलं तुमचं लक तिथेच. इथं 4 मधले 2 चूज करते ना, 1 चूज, 5 मधून 1 चूज करणं इम्पॉसिबल आहे. इन फ्युचरमध्ये कधी JEE-चा पेपर दिला ना, हे 100% याच्यावर एक क्वेश्चन येतो. आणि या क्वेश्चनचा आन्सर तोच कॅन्डिडेट लिहू शकतो ज्याला थेरी कळते. इज दॅट क्लिअर. मग सांगा आर्मेच्या रिॲक्शनवर सगळ्यात जास्त इफेक्ट कुणाचा होतो, लोडच्या पॉवर फॅक्टरचा. किती प्रकारचे लोड, RL आणि. तुम्ही म्हणाल मग गुट्टे सर का शिकवताय, कारण याचा इफेक्ट व्होल्टेज रेग्युलेशनवर होतो. सांगा मग कुठल्या प्रकारचा लोड वापरला तर MSCB थोडी फायद्यात राहील. MSCBचं म्हणा काय, नुसत्या घरात बॅटऱ्या वापरा, पण बॅटरी आणणार कुठून तुम्ही. आपल्या घरात बॅटरीचं प्रमाण कमी असतं. तुम्ही म्हणाल मग आम्ही मोबाईल तर चार्ज करा, तू या मोबाईलने ते MSCBला 50 पैशाचाही फायदा होत नाही. हे तुम्ही मोबाईल सॉकेटला लावून ठेवता ना, समजतंय का. याने तुमचं मीटर बी चालत नाही, समजतंय का काय सांगायचंय. मोबाईलला किती करंट लागतं, एम्पियर की मिली एम्पियर, मिली एम्पियर. सो तुमच्या घरात बॅटरीचं प्रमाण जास्त आहे का कमी आहे, कमी आहे. म्हणजे आपल्या घरात लिडिंग फेज कमी आहे, लॅगिंग फेज. म्हणून लिडिंग फेजला MSCBचा फायदा आहे. इज दॅट क्लिअर.
येस और नो? आता सगळे मी तुम्हाला सेंड करतो, व्यवस्थित लिहायचंय, चालेल का? थांबा, पुढचं एखादी छोटं बीट आहे का बघू अजून. आता इथून पुढचा पोर्शन आहे इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम, पुन्हा डायरेक्ट लोडिंग टेस्ट आणि देन वेक्टर डायग्राम. बस झालं एवढाच. लिहायचा पोर्शन सेंड करू, लगेच करतो, 2 मिनिट थांबा.